महाराष्ट्रामध्ये गॅस न मिळाल्यामुळे हॉस्टेलमध्ये असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडायचे आदेश आलेले आहेत, कारण की तिथे जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही. कमर्शियल गॅस या हॉस्टेलमध्ये मिळत होतं आणि ते आता सरकारने बंद केलंय. तर मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणापासूनच त्याला वंचित करण्याचं पाप राज्याचं सरकार करते आहे. ही भूमिका मी आता विधानसभेत मांडलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बाहेर माध्यमाला सांगतात की महाराष्ट्रामध्ये गॅस कुठेही कमी नाही आहे, आम्ही सगळ्यांना गॅस देतो आहे. हे सरकार सांगत असेल तर तुमच्या माध्यमातून लोकांच्या लाईनी त्या गॅसच्या दुकानासमोर दिसत आहेत. तर मग गॅसचं शॉर्टेज नसेल महाराष्ट्रात तर मग लोक लाईन का लावून बसलेले आहेत घरगुती गॅससाठी? तर हे खोटं बोलण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी सोडलं पाहिजे. मी मुद्दाहून आठवण करून देतो या निमित्तानं की ज्यावेळेस कोरोना आपल्या देशात यायला निघाला होता त्यावेळेस आमचे नेते राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजींनी देशाच्या प्रधानमंत्र्याला पत्र लिहिलं होतं की कोरोना हा विनाशक आहे, अनेक लोकांचा जीव घेऊ शकतो आणि म्हणून देशाचे बॉर्डर जे आहेत त्या सील केल्या पाहिजेत. पण त्याच वेळेस नरेंद्र मोदी आणि भाजपवाले हे सोनिया गांधीजी आणि राहुल गांधीजींना टीका करत होते. कोट्यावधी लोकांचा जीव कोरोनाच्या काळात गेला तर त्याची जबाबदारी का नरेंद्र मोदी घेणार? त्याची जबाबदारी हे बीजेपी घेणार? जे वस्तुस्थिती आहे ते मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की काँग्रेस या पद्धतीचं लोकांमध्ये पॅनिक करताय. व आम्ही पॅनिक करत नाहीये. जी वस्तुस्थिती आहे ते तुमच्या समोर दिसते आहे, माध्यम दाखवतात आहे. मग माध्यम दाखवतात आहेत ते चुकीचं आहे. ते काय नकली लोक आहेत लाईनमध्ये लागलेले. आणि म्हणून राज्यावर आलेलं हे संकट आहे. आज इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्धाला 17वा दिवस आहे आणि 17 दिवसापासून देशामध्ये जी काही परिस्थिती आता निर्माण झाली, खायच्या तेलापासून तर सगळ्या गोष्टी महाग झाल्यात, गॅस मिळत नाही, महागाई वाढली आणि सरकार हे सगळं पाप लपवण्यामध्ये लागलेलं आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आज विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. विधानसभेच्या तालिकाच्या अध्यक्षांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत राज्य सरकारने याचं निवेदन सभागृहात द्यावं अशा पद्धतीच्या सूचना विधानसभेच्या अध्यक्षांनी माझ्या प्रश्नावर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. बोलवलंच पाहिजे. अशा संकटकालीन काळामध्ये राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, अशा संकटकालीन परिस्थितीमध्ये सगळ्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बोलवून सरकारने मीटिंग घेतली पाहिजे. पण सरकार लोकांना लुटायसाठी बसलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग चालू झालेलं आहे आणि एकीकडे गॅस मिळत नाही, सरकार सांगते गॅस मिळत आहे, सरकारच गॅसवर आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सुप्रियाताईंनी जे काही भूमिका मांडली त्याचं आम्ही समर्थन करतो. अशा वेळेस सरकारने सर्वपक्षीय मीटिंग बोलवून या आलेल्या संकटाला कसं मात करता येईल ही भूमिका मांडली गेली पाहिजे. पण सरकार कोरोनासारखं वागत आहे आणि कोरोनामध्ये ज्या पद्धतीचे लोकांचे जीव गेलेत त्याला जबाबदारच नरेंद्र मोदी आणि भाजप आहे असं मी म्हणेन. तुम्हाला मगाशी पेपर बघा, या राज्य सरकारमध्ये जे घटनात्मक अधिकार आणि ज्या आदिवासी जनतेसाठी दिलेले आहेत आणि शेड्यूल कास्ट लोकांसाठी दिलेले आहेत त्याच्यासाठी सरकार कोणाचे असो त्याने निधी उपलब्ध करून त्यांच्या व्यक्तिगत जीवनाला आर्थिक मजबूत करण्यासाठी, शैक्षणिक मजबूत करण्यासाठी, सामाजिक मजबूत करण्यासाठी तो निधी त्यांच्यावरच खर्च केला पाहिजे. असं असताना सुद्धा गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रात समाज कल्याणचा आणि आदिवासी विभागाचा पैसा परस्पर हा दुसऱ्या योजनांवर खर्च केला जातो आणि घटनेला
केराची टोपली दाखवली जाते या सरकारमध्ये, फडणवीस सरकारमध्ये. हे चित्र आपण पाहतोय आणि हे खरं आहे जे तो प्रश्न उपस्थित आपण केला. त्याचप्रमाणे राज्यात घोटाळ्याचं मोठ्या पद्धतीचं सत्र सुरू झालेलं आहे. मी नाशिकचं तुम्हाला एक उदाहरण देईन की माळाचा भूखंड, त्याचा श्रीखंड कसं खाल्ला जातो आहे. तिथले पोलीस तिथले पोलीस याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक आणि शहरातील विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत त्याला तपास सुरू आहे. दोषी असलेल्या बिल्डर, बांधकाम व्यावसायिक यांच्या विरोधात कारवाई व्हायलाच हवी. पण या सगळ्यांना बोलवून आणि ज्या लोकांनी तक्रारी केल्यात त्यांनाही बोलवून त्यांना धमकवलं जातं आणि त्यांच्याकडून उलटं पैसे लुटण्याचं काम या नाशिकमध्ये चाललेलं आहे. आणि ह्या तक्रारी मुख्यमंत्री महोदयाकडे गेल्यात. मुख्यमंत्री स्वतः गृह खात्याचे मंत्री आहेत. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासन आणि या नगरविकास असेल, गृहनिर्माण असेल, या विभागातल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनीच मुभा दिलेली आहे का जनतेला लुटायची. या पद्धतीची परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून एक नाशिकचं उदाहरण आपल्याला मी या ठिकाणी देतो की तपास कामी नाशिक पोलिसांचं लक्ष्मी दर्शन अशा पद्धतीचं त्या ठिकाणी लोकल पेपरलाही बातम्या यायला लागलेल्या आहेत. अधिवेशनाची फक्त 5 दिवस राहिलेले आहेत. ज्या पद्धतीने ते सिलेंडरचा जो प्रकार सुरू आहे, तर या 5 दिवसामध्ये हे तोडण्यात येईल. आज अध्यक्ष जे तालिकेवर आहेत त्यांनी सूचना दिलेली आहे की सरकारने संध्याकाळपर्यंत आज सभागृहामध्ये निवेदन केलं पाहिजे, वस्तुस्थिती मांडली पाहिजे. त्याच्यामुळे आज सरकार काय मांडतं, काय भूमिका मांडते, ते आता आमचं लक्ष त्याच्याकडे लागलं.